नमस्ते, मी दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विजय काका कुलकर्णी बोलत आहे। आज मी माझ्या कामानिमित्त फलटण येथे पिंपरज मार्गी गेलेलो असताना कोनवडी येथे दत्तात्रेय जाधव ही इसम आम्हाला अडवा आला आणि आमच्या प्रेमात का म्हणून तुम्ही अडथळा आणताय? अकलूज पोलीस स्टेशनला कशाच्या ह्यानं आमची माझ्यावर आणि मनीषावर केस टाकली, उती केस काढून घी, अन्यथा तुझा हात काढीन पाय काढीन असे म्हणून मला तिथं कोनवडीच्या हद्दीत मारण्यात आले आणि माझा शर्ट फाडण्यात आला, माझा मोबाईल फोडण्यात आला। फलटण पोलीस स्टेशन येथे जाऊन मी आज केस दाखल केलेली आहे। परत दत्तात्रेय जाधव याच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्यांना सविस्तर माहिती सांगितली आणि फलटण पोलीस स्टेशनला तक्रार देऊन सांगितले की मनीषा कुलकर्णी आणि दत्तात्रेय जाधव यांचा दोघांचा प्रेम संबंध आहे आणि प्रेम संबंधाच्या ह्याच्यात मी अडथळा आणत असल्याच्या ह्यानं मला त्यांच्या दोघांपासून भीती आहे अशी तक्रार येऊन आलो आणि अकलूज पोलीस स्टेशनला सुद्धा माझी विनंती आहे की दत्तात्रेय जाधव आणि मनीषा कुलकर्णी यांचा प्रेम संबंध असल्यामुळे ही दोघं त्यांच्या प्रेमात अडचण येत असल्यामुळे मला मारण्याची भाषा करत आहेत आणि आज सकाळी 10 वाजता मला कोनवडी येथे मी मोटरसायकलनी चाललो असताना मला वाढून मारण्यात आले। घरी दत्तात्रेय जाधव आणि मनीषा कुलकर्णी यांच्याही वर पोलीस स्टेशनने कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्या दोघांपासून माझ्या सर्व कुटुंबाला आणि मला जीवाला भीती आहे। तसेच मोहिते पाटलाची काही कार्यकर्ते या आमच्या नवरा बायकोच्या प्रकरणात कडून प्रकरण उचलत आहेत। तरी माझी यांना खुदा सांगणे आहे की मोहिते पाटलाच्या कुत्र्यांनो असे नवरा बायकोच्या भांडणात पडून नवरा बायकोचे भांडण पेटवण्यापेक्षा आपण सामाजिक कार्य करा आणि गरीब आंधळे पांगळे यांना आपण त्रास येऊ नका, हे आपले काम नाही। घरी अकलूज पोलीस स्टेशन फलटण पोलीस स्टेशन यांनी याची दखल घेऊन दत्तात्रेय जाधव आणि मनीषा कुलकर्णी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहिजे।